नमस्कार, MS29 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात MS29 मीडिया चॅनल। आता समोर येत आहे एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी। आर्णीतील पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत द्या। नगरसेवक अमोल मांगुळकर यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आर्णी शहरात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत नुकसान झालेल्या नागरिकांना तात्काळ शासन नियमानुसार नुकसान भरपाई व आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अमोल मांगुळकर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटलंय की अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांच्या घराचे घरगुती साहित्यांचे, अन्नधान्याचे, फर्निचरचे, विद्युत उपकरणाचे तसेच व्यापारी प्रतिष्ठानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। विशेषतः प्रभाग क्रमांक 10 मधील उदयनगर, भाजी मंडी परिसर तसेच नदीकाठ लगतच्या वस्त्यांमध्ये पूरस्थिती गंभीर होती। त्यामुळे अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले असून आर्थिक संकट ओढवले। या पार्श्वभूमीवर नगरसेवक मांगुळकर यांनी प्रशासनाकडे विविध देखील मागण्या केल्या। त्यात पूरग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, पात्र नागरिकांना शासन नियमानुसार आर्थिक मदत व नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी, ज्या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांना विशेष आर्थिक सहाय्य व पुनर्वसनाचा लाभ देण्यात यावा। पूरग्रस्त भागात स्वच्छता, निर्जंतुकीकरण, आरोग्य शिबिरे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी उपाययोजना तातडीने राबवण्यात यावीत। भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी नदीकाठच्या परिसरात कायमस्वरूपी पूर प्रतिबंधक उपाययोजना, नाल्यांचं सक्षमीकरण व जल निस्सारण व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावी। आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चा संदर्भ देत जिल्हा प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक कारवाई करावी आणि पूरग्रस्त नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आर्णी तसेच मुख्याधिकारी नगर परिषद आर्णी यांनाही देण्यात आल्या। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी।